माणूस आहे इथे उभं राहून बोलण्यासाठी. कारण मी डॉक्टर आहे, सरांनी सांगितलं. मी एंट्रन्स एक्झामचा पहिला बॅचचा स्टुडंट आहे. ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम झाली त्या बॅचचा. आणि मी ऑलमोस्ट बॉर्न अँड ब्रॉटअप इन अ हॉस्टेल असा आहे. कॉलेज संपून मी घरी आलो त्यावेळेला घरच्यापेक्षा जास्त दिवस मी हॉस्टेलमध्ये काढले होते. त्यामुळे उलट्या सूचना आहेत माझ्या सगळ्या. माझं असं म्हणणं आहे की जो काही सरांनी प्लॅन दिला आहे तो खरोखरच मुलांनी मनापासून अंमलात आणला तर यश काय दूर नाही, हे नक्की. पण प्रॉब्लेम प्लॅनिंगमध्ये नसतो, प्रॉब्लेम एक्झिक्युशनमध्ये असतो. तो प्लॅन अंमलात आणण्यामध्ये असतो. त्यामुळे हॉस्टेल आणि तासनतास अभ्यास करणं हा आपल्या जीवनशैलीचा भाग आहे, असायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी डोंगणावर फोड येईपर्यंत अभ्यास केल्याशिवाय काय मिळत नाही. खुर्चीचा पाय बी मोडावा लागतो. त्याच्याशिवाय इट इज इम्पॉसिबल टू गेट, बिकॉज द कॉम्पिटिशन इज सो टफ. त्याच्याशिवाय इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. आणि हे कोण दुसरे सर तुमच्यासाठी करू शकत नाहीत. इट इज सेट दॅट एनी अचीवमेंट इज 1% इन्स्पिरेशन अँड 99% पर्स्पिरेशन. सो आय थिंक डॉक्टर कदम हॅज डन 1% ऑफ हिज जॉब 100%. नाव इट इज लेफ्ट टू यू टू परफॉर्म 99%. ते करणं ते पोरांच्या हातात आहे. पोरांनी स्वतः ठरवलं तर त्यांना कुठल्या प्रकारच्या गायडन्सची, क्लासची, कशाचीच गरज लागत नाही. आणि इफ समबडी डिसाइड्स दॅट ही इज नॉट गोइंग टू गो अलॉंग विथ द सिस्टम, तर मग मात्र नो सिस्टम कॅन ॲक्च्युली हेल्प यू थ्रू. दुसरं मला असं सजेशन करावं असं वाटतं की ते हॉस्टेलमध्ये शिस्त आहे, दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. मी पण हॉस्टेलमधला एक बेशिस्त मुलगा होतो. सो आय नो किती इम्पॉर्टंट आहे शिस्त लावणं. ते सिटीएट मुलांना पण शिस्त लावायला पाहिजे अशी माझी नम्र सूचना आहे. बिकॉज दे आर द वन्स हू आर नॉट very eager to follow all the instructions. And I also find that students are not very respectful towards the system and towards the syllabus, towards the academy and also. I don't know the solution, but these are some of the problems that I would like to add. Thank you so much.